अरे तर आत्ता दानपेट्या चोरल्या ना म्हणून करतो ना आपण. दानपेट्या आधी चोरल्या असत आधीच केलं असतं. म्हणजे तुला कळालं तर पाहिजे ना, अक्कल तर असली पाहिजे ना उदय सामंतला. घटना आत्ता समोर आली आणि मग त्याच्यात काय उशिरा सुचलेलं शहाणपणा आलं. खरं तर शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे एक अर्ध यू आहे, म्हणजे एक महत्वाचा घटक आहे आणि त्यांच्या सल्ला मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडी चालते. त्यामुळे चर्चा होत असेल, परंतु असं वाटत नाही की शरद पवार साहेब, काही लोकांचं मत असू शकतं, परंतु माननीय शरद पवार साहेबांचंच असं मत एनडीए किंवा भारतीय जनता पार्टी, कारण शेवटी त्यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या प्रतिगामी धोरणाला विरोध केलेला आहे, देशविरोधी धोरणाला विरोध केला आणि तेच अशा पद्धतीने कुठे करतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही. काही लोक एखाद्याच भेटले असू शकतात, भेटलं म्हणजे अशा पद्धतीने लगेच कुठे गेलं अशातला काही अर्थ समजायची काही गरज नाही असं मला तरी वाटतं. हे उद्धव ठाकरे यांना उशिरा सुचलेलं शहाण. अरे तर आत्ता दानपेट्या चोरल्या ना म्हणून करतो ना आपण. दानपेट्या आधी चोरल्या असत आधीच केलं असतं. म्हणजे तुला कळालं तर पाहिजे ना, अक्कल तर असली पाहिजे ना उदय सामंतला. घटना आत्ता समोर आली आणि मग त्याच्यात काय उशिरा सुचलेलं शहाणपणा आलं. सोलापूरचं विमानतळ बंद, कोल्हापूरचं मोठ्या प्रमाणात, चंद्रपूर बंद, अमरावती बंद, अकोला बंद, विदर्भातलेच आहे ना बंद विमानतळ. आणि आता नवीन विमानतळ म्हणजे कशासाठी? इथं आजूबाजूला 100% कोणीतरी उद्योगपतीने जागा घेतली असेल, मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. आणि मग ह्या जागा ऍक्विजिशन करायच्या, भूसंपादनाचे मोठ्या प्रमाणावर पैसे त्यांना द्यायचे. मग हा एक मोडच ऑपरेंडी या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. या सगळ्याच्यात पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय. तुम्ही सांगितलं तसं वृक्षतोड केली जाते. मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन मनमानी करतात. इथं आदिवासींच्या जमिनी लाटल्या जातात या ठिकाणी, आणि आदिवासींना कोणत्याच प्रकारचं संरक्षण मिळत नाही, कोणत्याच प्रकारचा न्याय मिळत नाही. ही गडचिरोलीची अवस्था आहे. आणि म्हणून ही केलेली कोणी आहे? ह्या लोकांनी गडचिरोलीला खरं सांगायचं तर सोने की चिडिया समजलेलं आहे, परंतु ही कोणापुरती? सत्ताधारी पक्षापुरती, जनतेपुरती नाही. मला वाटतं गडचिरोलीच्या नावावर एक लूट करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये होतोय. मुख्यमंत्री साहेब इथले पालकमंत्री असले म्हणून, खरं तर पालकमंत्री कोणी नेमायला पाहिजे होतं, पण पालकमंत्री असले म्हणून या जिल्ह्याला कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही.